लागतोय, त्यामुळे प्रश्न क्रमांक 7 सुनील शिंदे. नाही, 7वा घेतो ना सभापती मध्ये, हो. भाई जगतापांचा ते 6वा सभापती मध्ये प्रश्न 7वा क्रमांक 7133. 7वा. ठीक आहे सभापती महोदय, प्रश्न क्रमांक 7051 आपल्याप्रमाणे ते मंत्री नाही. सभापती महोदय, यामध्ये आता त्यांनी असं म्हटलेलं आहे की बाबा ज्यावेळी सुनावणी झाली त्यावेळी संबंधित पक्षकार जे हजर नव्हते, आता तुम्ही त्यांना 25/2/26 आणि आता शेवटची तुम्ही 6 तारीख तुम्ही वेळ दिली. सभापती महोदय, काय होतंय की अनेक वेळा जे आदिवासीतली जी लोक आहेत त्यांची जमिनी घेतली जातात. आपल्यालाही माहिती आहे सभापती महोदय, अनेक वेळा आदिवासी समाजातली लोक पण लीज लँड करतात किंवा एक पॉवर ऑफ अटॉर्नी दिली तर 2 देतात, 3 देतात. यामध्ये सभापती महोदय की या मरियम युनेस कंतरिया व महमूद प्रभू नाईक यांनी नोटीस देऊन या प्रकरणाबाबतीत सुनावणी करणं अपेक्षित होतं आणि ती सुनावणी ती घेतली त्यावेळी ती गैरहजर राहिले. माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की ही सुनावणी पूर्ण करून या जमिनी परत त्यांच्या ताब्यामध्ये आपण किती दिवसामध्ये देणार आहात? मंत्री महोदय. अध्यक्ष सभापतीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे ही सुनावणी चालू आहे आणि पुढच्या 60 दिवसामध्ये ही सुनावणी पूर्ण करून 60 दिवसामध्ये सुनावणी पूर्ण होऊन कारवाई करण्यात येईल. नाही, शेवटी दोन्ही पक्षकारांना आपली बाजू मांडण्याकरता वेळ देणं आवश्यक आहे. पहिल्या हिअरिंगला ते उपस्थित नव्हते, दुसऱ्या हिअरिंगला दोघांनी तारखा मागून घेतलेल्या आहेत. दुसरी जेव्हा हिअरिंग झाली तेव्हा दोन्ही पक्षकारांनी तारखा मागितलेल्या आहेत. दुसरी तारीख ही 60 दिवसाच्या आतमध्ये देऊन त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल. 60 दिवसाच्या आतमध्ये म्हटले मी. प्रश्न क्रमांक 8 6669 अरुण लाड. एक मिनिट प्रश्न विचारू दे त्यांना. सभापती महोदय, प्रश्न या विचारू दे ठिकाणी ना. अरे सदस्यच उपस्थित नाहीये, ज्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. आहेत कुठे आहे? हा. 7/7/69. हा मंत्री महोदय. माने समाधान झालेलं आहे का? कुठे उभे हे ना सभा एक मिनिट, प्रश्नच विचारलेला नाही त्यामुळं तुम्हाला बोलायला परवानगी देण्यात आलेली नाही. सचिन आहेत. सभापती महोदय के सामाजिक न्यायाच्या शिष्यवृत्तीच्या बद्दलची अनेक वेळा अनेक मागणी झालेली आहे. सभापती महोदय, मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये म्हटलं हे खरं आहे दोन्ही ठिकाणी म्हटलेलं आहे. तिसऱ्या ह्याच्यामध्ये तुम्ही म्हटलेलं आहेत की बा ठीक आहे आम्ही 100 वरून दरमहा काहीतरी वाढू. अहो एवढं मोठं आता तुमचा उदार व्हा ना. 100 रुपयामध्ये काय मिळणार आहे? चणेशेंग तरी मिळतात का? सभापती महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की जरा काहीच होणार नाही असं सदस्यांचं म्हणणं आहे. काय होणार आहे सर? आणि सभापती महोदय, माझी विनंती राहणार आहे की त्यामध्ये अनेक म्हणजे मी देखील त्या खात्याचा राज्यमंत्री असल्यामुळे मला ह्याच्यातली जास्त थोडी माहिती अधिकची आहे किंवा आपण त्यांना खूप काही गोष्टी एंटरटेनमेंट म्हणून द्यायचं किंवा शेअर द्यायचं आणि म्हणून या रकमेमध्ये ते होणार नाही. ती त्यावेळी दिलेली जी रक्कम आहे. म्हणून सभापती महोदय, माझी विनंती राहणार आहे की यामध्ये अजून भरीव जी गरज त्या लोकांना असते. आता आपण काय केलेलं आहे की अनेक ठिकाणी आपण जे आपले हॉस्टेल चालवतोय तिकडे आपण अनुदान देतो. काही ठिकाणी आपण रेंटलवर घेतलेले आहेत, तेही देखील आता तुम्ही परत आपल्याकडे कसं येता येईल म्हणून बोलताय. आणि म्हणून सभापती महोदय, ह्याच्यात भरीव वाढ करून या आर्थिक बजेटमध्ये त्याची तरतूद किंवा पुरवणी मागण्यामध्ये आपण करणार आहात का? मंत्री महोदय. सभापती महोदय, हा प्रश्न खऱ्या अर्थानं आमच्या विभागाने सुद्धा गांभीर्याने घेतलेला आहे. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती या योजनेअंतर्गत 5वी ते 7वीच्या मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण किती देतो तर 60 रुपये देतो. हे काहीच नाही आहे. याची कल्पना डिपार्टमेंटला आहे. म्हणून आम्ही त्याची जी काही शिफारस केलेली की ते 60 रुपयावरून ते 250 रुपये झाली पाहिजे. आणि इयत्ता 8वी ते 10वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 100 रुपये आहे. आणि हा इतकी तुटपुंजी आपण शिष्यवृत्ती जे देतोय हा तो काळ गेलेला आहे. आताची असलेली सर्व परिस्थिती पाहता त्यांना सुद्धा आपण 400 रुपयाची वाढ करण्याचा आपला प्रस्तावित केलेला आहे. या अधिवेशनाच्या काळामध्येच आम्ही हा प्रस्ताव मंजूर करायचा प्रयत्न करतोय
कारण की असे एखादा जे आर्थिक वाढ जेव्हा करायची असते त्या टायमाला त्याची कॅबिनेटकडे मंजुरीसुद्धा घ्यावी लागते. म्हणून सोमवारी आम्ही CS बरोबर बसून कॅबिनेट नोट तातडीने कशी जाईल आणि या 8-15 दिवसामध्येच त्याची मंजुरी गेलं तर परत तुम्हाला फायनान्सकडे जाणार आहे. फायनान्स कुठे जाणार आहे? सभापती महोदय, माझी परत विनंती राहणार मंत्री महोदय, तुमच्या स्तरावर हा निर्णय होऊ शकतो. तुम्हाला कॅबिनेटकडे जायची गरज नाही. तुम्हाला तेवढा तो अधिकार ॲज अ कॅबिनेट मिनिस्टर म्हणून तुम्हाला आहे. माझी विनंती राहणार आहे की तुम्ही जाहीर करा त्या लोकांना तुमचा प्रस्ताव आहे, किमान सांगा सभापती महोदय. सभापती महोदय, मंत्री म्हणून माझी सुद्धा इच्छा आहे की ही वाढ देण्यात यावी. परंतु ह्या कोणताही वाढ किंवा कोणताही फायनान्शियल डिसिजन घेताना आम्हाला फायनान्स डिपार्टमेंटची मंजुरी ही घ्यावीच लागते कोणती तरतूद करताना. म्हणून आम्हाला कॅबिनेटमध्ये जरी जायचं नसलं तरी आम्हाला फायनान्सकडून याची मंजुरी घ्यावी लागेल. यासाठी येत्या सोमवारी किंवा मंगळवारी बैठक घेऊन तातडीने याच्यावर निर्णय घेण्यात येईल. शशिकांत शिंदे. की मंत्री महोदय, ज्यावेळेला प्रश्न विचारला जातो त्यावेळेला सरकार म्हणून आपण उत्तर देता. भाऊंनी प्रश्न विचारला, तुम्हाला द्यायची मानसिकता आहे. तुम्ही उत्तरामध्ये एवढंच सांगायला पाहिजे की आम्ही देणार आहोत, प्रशासकीय मंजुरी घेऊन किंवा कॅबिनेटची मंजुरी घेऊन इतक्या दिवसामध्ये आम्ही मंजूर करू अशा प्रकारचं जाहीर करणं गरजेचं आहे. आमची स्पेसिफिक एवढीच मागणी आहे की आपण जे जाहीर करणार आहात तुम्ही स्वतः कबूल केलं आहे, खरं नाही तर हे पैसे तुम्ही खर्च करा, नाही तर ते लाडक्या बहिणीकडे तुमचे पैसे नेतायत अशी तक्रार आम्ही ऐकतो. पण आमचं म्हणणं आहे तुम्ही चांगले निर्णय घेतलेले आहेत. तुम्ही वसतिगृह काढली, सगळी चांगले निर्णय घेतला. त्यामुळे माझी विनंती आहे, आज प्रश्नाला न्याय मिळावा म्हणून विचारलेला आहे, तुम्ही शिष्यवृत्ती जाहीर करणार यासाठी किती दिवसामध्ये मंजुरी घेऊन जाहीर करणार? पण मान्यता घ्यावं लागेल. पण किती दिवस, किती कालावधी ही सांगावं लागेल ना आपल्याला. मंत्री महोदय. सभापती महोदय, माझ्या विभागाची जी काही मानसिकता आहे किंवा आम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे हे त्याचा आम्ही उत्तरामध्ये दाखल तुम्हाला सांगितलेलं आहे की 60 रुपयाचा आम्ही 250 रुपये करायचा आहे, 100 रुपयाचा 400 रुपये करायचा आहे. फक्त फायनान्शियल मान्यता घेण्यासाठी जितके दिवस लागतील तेवढ्या दिवसामध्येच, म्हणजे माझा प्रयत्न हा राहील, माझा प्रयत्न राहील की या अधिवेशना काळामध्ये ही शिष्यवृत्ती आम्ही नवीन ही लागू करू. मला वाटतं मंत्री महोदयांनी आपल्याला प्रश्न विचारायचे सगळ्याला. एकच मिनिट. त्यांनी उत्तरामध्ये लेखी देखील सांगितलंय आणि मान्य देखील केले आणि निर्णय देखील घेतो म्हणतायत आणि अधिवेशनात घेतो म्हणतात. मला वाटतं आता प्रश्न शिल्लक राहिलेला नाही. आता प्रश्न नेक्स्ट आजगावकर लास्ट. 25-26 पासून ही वाढ लागू होणार का? म्हणजे आता या 25-26 पासून लागू होणार का? या वर्षाकरता मिळणार का ती? नक्कीच या वर्षापासून ती लागू होईल. प्रश्न क्रमांक 9 6643. प्रश्न क्रमांक 6643. हा पण गणेश नाईक साहेबांचाच आहे. ते खालच्या सभागृहात असल्यामुळं प्रश्न थांबवतो. आशिष जयस्वाल देतील उत्तर. कोण तुम्ही? आशिष जयस्वाल राज्यमंत्री आहे ना? नाही त्यांचं नाही. प्रश्न क्रमांक 10 अनिल परब. महोदय, प्रश्न क्रमांक 7756. छापल्याप्रमाणे नाही, आज त्यांना डॉक्टरकडे गेले. सभापती महोदय, या उत्तरामध्येच त्यांनी म्हटलेलं आहे की जालनामध्ये गुंडेटेवारीच्या भूखंडाची जी नोंद होती, आता तुम्ही एका बाजूला सांगताय ते खरं आहे. माझा स्पेसिफिक म्हणणं असं आहे की बाई ह्याच्यात जे उपनिबंधक जालना ह्यांनी जी नोंद करून घेऊन ते चौकशीचे निर्देश दिलेले आहे, आपण टाइम बाउंडली किती दिवसामध्ये करणार आहात हे स्पष्ट करा. ह्याच्यात तुम्ही म्हटलं ना की बा ह्याच्यात निर्देश दिलेले आहेत की बा त्या सर्व प्रकरणाच्या बाबतीत तुम्ही करणार आहात, जी अधिक रक्कम जी घेतली ती स्पेसिफिकली तुम्ही किती दिवसात त्याचा अहवाल देणार हे पटलावरती ठेवा. मंत्री महोदय. सभापती महोदय, या प्रकरणाची आपण ऑलरेडी एकतर त्या अधिकाऱ्यांची आपण तिथनं बदली देखील केलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जेवढी प्रकरणं तिथे झाली त्या सगळ्या प्रकरणांची आपण चौकशी देखील चालू केलेली आहे आणि ते सगळे व्यवहार आपण तिथे तपासत आहोत. टाइम बाउंड म्हणायचं झालं तर पुढच्या 3 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्ये ही चौकशी पूर्ण करण्यात येईल. बदली केली आहे नाही करू ना.
प्रश्न क्रमांक 11 देखील पेंडिंग आहे. मंत्री महोदय खाली आहेत. प्रश्न क्रमांक 12 परत आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 12 क्रमांक 7976 छापल्याप्रमाणे